वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बसा ना. ए पूजा आरतीचं ताट आण ग जरा. यंदा का डेकोरेशन एकदम छान झालं की एकदम झकास. कोणी केलंय सगळं? तुला काय वाटतंय कोणी केली असेल? माझ्या लाडक्या लेकीने केलं असणार. बरोबर. मोक्षाने खूप मेहनत घेऊन सगळं सजवलंय. हा हॅपी बर्थडे मामा. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान केलंस. मोक्षा, तू लग्न करून सासरी गेल्यावर या घराचं काय होणार ना या कल्पनेने मन भरून येतं. मामा बरं ऐक नंदा, कमी पटकन फ्रेश होऊन येतो. तुम्ही बसा ना, बसा. मॅडम कुठं होत असं तुम्ही? वर माझ्या खोलीतच होते. अच्छा. मला सांग, बाबांना हे सगळं डेकोरेशन आवडलं का? होय, त्यांना लय आवडलं. त्यांनी कौतुक केलं डेकोरेशनचं. नाही, पण माझं नाव घेऊन त्यांनी कौतुक केलं का? डेकोरेशन एकदम छान झालं की एकदम झकास. तुला काय वाटतंय कोणी केली असेल? माझ्या लाडक्या लेकीने केलं असणार. मोक्षाने खूप मेहनत घेऊन सगळं सजवलंय. हा शुभू, हा, काय झालं? बाबांनी माझं नाव घेतलं का? नाव नाही घेतलं, पण त्यासनी माहितच असणार ना हे सगळं तुम्ही केलंय ते. बर. काय झालं कार्तिक? तू हात का पकडलेलास असा? ते विहड वाटतंय सगळ्यांसमोर. हे बघ मोक्षा, मला हे असले प्रकार अजिबात आवडत नाही. असले प्रकार काय नाही आवडत? त्या मुलासोबत जे खिदळत होतीस ना ते. आपलं लग्न होणार हे विसरू नकोस मोक्षा. उगाच कुठल्या तरी परपुरुषाबरोबर असं हे मी नाही खपून घेणार. अरे मित्र आहे तो माझा. अरे मित्र असेल कोणी असेल, आहे तर पुरुष ना. हे बघ मोक्षा, तू माझी आहेस. मी संशय नाही घेते तुझ्यावर. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर खरंच. आणि म्हणून त्रास झाला. आम सॉरी. अरे इट्स ओके. सॉरी नको म्हणूस. तुला नाही आवडत ना, ठीक आहे, मी नाही बोलणार. डोंट वरी. थँक्यू. बरं ऐक ना, मला फ्रेश व्हायचंय. आपण तुझ्या रूम मध्ये जाऊया? अरे आता केक कटिंग आहे, थोड्या वेळाने जाऊया का? नाही, मला आत्ताच जायचंय. मी जातो. मला फक्त सांग कुठे आहे तुझी रूम? वरती जाऊन लेफ्टला सेकंड रूम. थँक्यू. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. घरात माझी काही व्हॅल्यूच नाहीये का? आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी तर माणूस शत्रूशी सुद्धा गोड बोलतो, त्यालाही प्रेमाने घास भरवतो. ते मुक्या जनावरावर पण किती प्रेम करता तुम्ही. त्यालाही किती मायेने घास भरवलात आज. मी तर लेक आहे ना तुमची, पण साधं बघितलंय नाहीत माझ्याकडे. खरंच खरंच इतके वाईट आहे का मी बाबा? काय चूक आहे माझी? का मला इतकं दूर लोटता? सर, मी फ्रेश व्हायला आलो होतो, पण ही मुलगी इथे काय करते आय रिअली डोंट नो. नाही नाही बाबा, मला माहिती नव्हतं हा कार्तिक आधीच इथे लपून बसला होता. व्हॉट नॉनसेन्स. खोटं बोलते ही. मी मोक्षाला विचारून इथे आलो होतो. मोक्षा. कार्तिक, मी तुला डावीकडच्या रूम मध्ये जायला सांगितलं होतं. ही उजवीकडची रूम आहे. एक मिनिट, यात कार्तिकची काही चूक नाहीये. श्रावणीला माहित होतं की कार्तिक इथे येणार आहे. मी सांगितलं होतं तिला. सांगितलं होतं ना तुला? हा
एवढा पण धीर धरवत नव्हता. नाही आत्या, तू कुठे मला काही सांगितलं होतंस? गप्प बस. चोर ती चोरवर शिरजोर. भैयासाहेब काय चाललंय? आधी या मुलीने मोक्षाला बदनाम केलं आणि आता माझ्या मुलाला बदनाम करते. ही मुलगी एक नंबरची नाटकी आणि कपटी आहे. सर, दिस इज टू मच. आई बाबा चला. अरे ऐक ना कार्तिक, कार्तिक. काय करायचं हिचं आता? आपल्या जावयावरती डोळा ठेवायला लागली. अरे मोक्षाचं लग्न मोडायला निघाली ती. हो आत्यासाहेब, श्रावणी मॅडम असं काही करणार नाहीत. ए तू तर बोलूच नकोस. नेहमी तिची बाजू घेतोस ना, म्हणून एवढं धाडस झालंय तिचं.